आणि 2 दिवसांपूर्वी संसदेमध्ये काही तरुणांनी घुसखोरी केली। संसदेतल्या घुसखोरी प्रकरणात मास्टरमाइंड मानला जाणाऱ्या ललित झाला आता अटक होतीये। दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे। एकूण 4 आरोपींनी मिळून संसदेमध्ये घुसखोरी केल्यावरती ललित झानं या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवलेला। ही माहिती पोलिसांना मिळाली। लोकसभेत झालेल्या घुसखोरीच्या कटाचा मास्टरमाइंड ललित झा हाच असल्याचा संशय पोलिसांना होता। पुन्हा एकदा आपण सोमेशकडनं माहिती जाणून घेऊया। सोमेश, ललित झा नेमका कोण आहे, त्याचा सगळ्या प्रकरणातला सहभाग आता पुढे कसा आलाय? ललित झा हा या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना होता। अजूनही दिल्ली पोलिसांना तो संशय आहे। त्याचं कारण नेमकं या कटामागे अजून तिसरी कोणी व्यक्ती आहे का, कोणती मोठी यंत्रणा आहे का, कोणती मोठी संघटना आहे का, याविषयीचा तपास दिल्ली पोलीस आणि विविध एजन्सीज करतायत। पण ललित झा हा मास्टरमाइंड यासाठी वाटत होता। त्याचं कारण त्या सगळ्यांनी एकमेकांशी जो संपर्क साधला, जो प्लॅन बनवला, त्या सगळ्यांच्या कम्युनिकेशन मधला जो एक समान दुवा हा ललित झा आहे। आणि हा ललित झा यांनीच सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ शूट केले आणि व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावरही अपलोड केले आणि एनजीओ पार्टनरला पाठवले। आणि विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर ललित झा बेपत्ता होता। पण काल चमत्कारिकपणे ललित झा स्वतःहून दिल्ली पोलिसांकडे आत्मसमर्पण करायला आला। तो येत असतानाच त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली। राजस्थानच्या नागौर येथे तो राहिला होता आणि तिथे त्यांनी एक रात्र हॉटेलमध्ये काढली। आपल्यासोबत त्याच्यासोबत 2 मित्र होते। पण जेव्हा त्याला समजलं की दिल्ली पोलीस त्याला शोधतायत, त्यानंतर तो पुन्हा दिल्लीच्या दिशेने निघाला। त्याचा उद्देश काय होता हे स्पष्ट नाही, पण दिल्ली पोलिसांकडे तो येत होता असं त्याने सांगितलं आणि तेव्हाच त्याला अटक करण्यात आली आहे। हा ललित झा या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचं समजलं जातंय। आता ललित झाकडून जी माहिती मिळेल त्यावरून या संपूर्ण प्रकरणामध्ये मोठे खुलासे होतील आणि याविषयीची सविस्तर माहिती आणि एकूण कट कारस्थान उद्देश काय होतं हे देखील संपूर्ण देशाला कळेल। ज्ञानदा, धन्यवाद सोमेश या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।